नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 3 डिसेंबर 2022च्या चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि पीआयबीच्या आधारे आपण बघणार आहोत। आजची जी पहिली न्यूज आहे आपली ती आपल्या न्यायव्यवस्थेसंबंधीची आहे। न्यायव्यवस्थेसंबंधी कोलेजियमवर जी टीका टिप्पणी सध्या सुरू आहे किंवा इथं जे आहे केंद्र सरकार विरुद्ध जे आहे न्यायव्यवस्था असा जो आपल्याला द्वंद्व दिसतोय बघा, तर यामध्ये जे आहे एकतर न्यायव्यवस्थेने एक गोष्ट क्लिअर केलेली आहे, सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की न्यायवृंद व्यवस्था ही पारदर्शक आहे, ती कोलमडून पडू नये असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे। आता हा सगळा जो मुद्दा आहे म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवर जर खटले बघितलं बघा, खटल्याची एक सिरीज आहे आपल्या चॅनलवर। भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे आहे तुम्हाला हे द्वंद्व तिथेही दिसतं की पार्लमेंटची सुप्रीमेसी वर्सेस जे आहे ज्युडिशियरीची सुप्रीमसी। तर मूळ मुद्दा आता याच्यामध्ये जो आहे केंद्र सरकारचं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये जगात एकमेव असा देश आहे भारत की जिथं न्यायाधीशांची नियुक्ती करतात। कोलेजियम व्यवस्था जी आहे आपण सीबीबी मध्ये बघितली होती, 4 जजेस केस जे आहे त्या नीट करा। आता मूळ याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हटलं की सर्वात पारदर्शक कार्यशैली असलेल्या संस्थांपैकी सर्वोच्च न्यायालय हे एक आहे। आणि विद्यमान जी न्यायवृंद व्यवस्था आहे किंवा ज्याला कोलेजियम आपण म्हणतो, हे कोलेजियम जे आहे तर कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे विस्कळीत होता कामा नये किंवा कोलेजियमवर तुम्ही जे आहे प्रॉपरली विश्वास ठेवणं अपेक्षित आहे असं न्यायव्यवस्थेने म्हटलेलं आहे। आता हे असं स्टेटमेंट जे आहे आपल्याला तर ते परीक्षेत विचारलं जाऊ शकतं की कोलेजियम ही एक न्यायवृंद व्यवस्था ही एक पारदर्शक व्यवस्था असून ती कोलमडता कामा नये, चर्चा करा। ओके, GS2 साठी हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। आणि येत्या काळामध्ये जे आहे याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस UPSC मेन्स असू देत किंवा राज्यसेवा मुख्य हे खूप जास्त आहेत बघा। सो नेक्स्ट वन जे आहे पुढचा मुद्दा जो येतो बघा तो म्हणजे अंदमानच्या बेटांना जे आहे परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्यात आलेली आहे बघा। अंदमानची जी बेटा आहेत, सो अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्ये 21 निर्मनुष्य बेटा आहेत आणि यांना जे आहे सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार असलेला परमवीर चक्र जे आहे तर ते ज्या ज्या शूर सैनिकांना शूरवीरांना प्राप्त झालेलं आहे त्यांची नावं आपण अंदमानच्या बेटांना जी आहे तर ती दिलेली आहे। मग 21 बेटांपैकी जे आहे 16 उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यामध्ये आहेत, 5 बेट जी आहेत तर ती दक्षिण अंदमान मध्ये आहे। सो टोटल जे आहे आणि ही सगळी बेट कशी आहेत निर्मनुष्य बेट आहेत, इथं कोणी राहत नाही। अशा 21 मधली उत्तर मध्य मधली 16 आणि 5 जी आहे ती दक्षिण अंदमान। उत्तर आणि मध्य अंदमान मधली जी आहे INAN 370 क्रमांकाचं पहिलं निर्जन बेट जे आहे त्याला जे आहे मेजर सोमनाथ शर्मा यांचं नाव देण्यात आलेलं आहे। आता आपल्याला दोन जे आहे बघा, दोन रेफरन्सेस जास्त आपण बघू, बाकी यादी पण आपल्याकडे आहे। सोमनाथ शर्मा जे आहे तर यांचं नाव दिलेलं आहे सोमनाथ द्वीप असं त्याला नाव दिलेलं आहे। त्याला परमवीर चक्राचा जो आहे पहिला सन्मान जो आहे तो प्राप्त झालेला आहे। सोमनाथ शर्मा जे होते 3 नोव्हेंबर 1947 रोजी जे आहे बघा श्रीनगर विमानतळाजवळ पाकिस्तानी घुसखोरांची जे आहे 2 हात करताना त्यांना हुतात्म्य प्राप्त झालं होतं। सो त्यांना जे आहे बळगामच्या लढाईत त्यांचं शौर्य आणि बलिदान याच्याकरता त्यांना परमवीर चक्र पुरस्कार मिळाला होता। त्यानंतर दुसरं जे आहे बघा 1947 मध्ये जे आहे भारत पाकिस्तान युद्धामध्ये सुभेदार आणि मानद कॅप्टन करम यांना जे आहे वीरमरण प्राप्त झालं होतं। सो INAN 308 क्रमांकाचं जे बेट आहे त्याला करम सिंह द्वीप असं नाव देण्यात आलेलं आहे। सो बाकीचे जे आहेत तसंच मेजर साम राम राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंह, कंपनी हवालदार मेजर पीरू सिंग शेखावत। खरं तर हा जो म्हणजे हा निर्णय जो घेतला गेला की अंदमान मधली जी निर्मनुष्य बेटा आहेत की ज्यांना परमवीर चक्र योद्ध्यांची नावं देण्यात यावी, तर हे आपल्यासाठी एक प्राऊड फिलिंग करणारी गोष्ट आहे बघा। आपण जे काही जगतो निवांतपणे जे आहे तर ते आपल्या सैनिकांप्रमाणे म्हणजे बॉर्डरवर सैनिक आहेत किंवा देशांतर्गत जी शांतता सुव्यवस्था आहे त्याच्यासाठी पोलीस डिपार्टमेंट आपल्याकडे आहे। ही लोक अहोरात्र काम करतात म्हणून आपण जे आहे निवांतपणे आपलं आयुष्य जगत असतो आणि यांना जे आहे की म्हणजे त्यांच्या कामाचं चीज म्हणून जे आहे तर हा रिस्पेक्ट मिळणं अपेक्षित आहे। ओके, सो नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे हंसराज अहिर जे आहे बघा, हंसराज अहिर यांना जे आहे मागासवर्ग आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे। सो नियुक्ती तुम्हाला विचारल्या जातात, मागासवर्ग आयोग जो आहे त्याचं पद पण जे आहे अध्यक्षपदाचं पद ते पण बरेच महिने रिक्त होतं। हा आपल्या इथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। जसं आपण ज्युडिशियरीच्या बाबतीमध्ये बघतो की तिथं सुद्धा जे आहे न्यायाधीशांच्या नियुक्तीचा प्रश्न आहे, तसं जे आहे वेगवेगळी संविधानिक पदं जी आहेत
त्या पदांच्या पण नियुक्तीचा प्रश्न आपल्याकडे आहे. वेळोवेळी जर नियुक्त्या झाल्या तर त्याच्यातून गोष्टी ज्या आहेत त्या वर्क होऊ शकतात चांगल्या पद्धतीने. माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर यांनी जे बघा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्र जी आहेत तर ती काल हाती घेतलेली आहे आणि 9 महिन्यानंतर जे आहे आयोगाला अध्यक्ष मिळाला. म्हणजे एकीकडे काय बघा, ओबीसी जाती ज्या आहेत त्याचं कल्याण करणं किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावणं आयोगाचं काम आहे. ओके, पण हे प्रश्न जे आहे मार्गी लावायला 9 महिने आपल्याकडे अध्यक्ष नव्हता, तर ही गोष्ट जी आहे ती प्रॉब्लेमॅटिक आहे बघा. म्हणजे GS2 मध्ये तुम्हाला जे आहे नियुक्त्या हा जो इश्यू असतो बघा, तर याच्यामध्ये जे आहे वेळखाऊपणा जो आपल्याकडे चालतो तो वेळखाऊपणा इथं चालता कामा नये. वेळखाऊपणा जो आहे त्याच्यामुळे होतं काय, याचा सरळ सरळ इम्पॅक्ट आपल्या गव्हर्नन्सवर पडतो बघा. आपलं जे प्रशासन आहे त्या प्रशासनावर याचा जो आहे विपरीत परिणाम होतो. जर एखादं संवैधानिक पद असेल किंवा एखादी महत्वाची जी बॉडी आहे तिच्यावरची पदं रिक्त असतील तर ऑब्विसली त्याचं काम पुढं कसं सरकेल हा मुद्दा आहे. मग आता ओबीसी जाती जमातींचे जे आहेत 2513 मागासवर्गीय जाती ज्या आहेत आणि उपजातींसह 5547 ओबीसीच्या जाती आहेत. महाराष्ट्रात 261 ओबीसीच्या जाती असून उपजातींसह ही संख्या जी आहे 581 आहे बघा. सो मूळ मुद्दा इथं हाही आहे की एवढ्या सगळ्या जमाती आपल्याकडे आहेत ओबीसीच्या अंतर्गत आणि त्यांचं कल्याण करण्याची जबाबदारी या आयोगाकडे आहे. आता माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळामध्ये जे आहे 1993 मध्ये 1993 मध्ये जे आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन झाला. 1992 मध्ये इंदिरा साहनी प्रकरणाच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीसाठी स्वतंत्र आयोग नेमण्याची तरतूद सूचना केली होती बघा. 1992 मध्ये जे आहे इंदिरा साहनी प्रकरण जे आहे त्याच्या निकालासंबंधी जे आहे तिच्यामध्ये स्पष्टपणे ओबीसीसाठी स्वतंत्र आयोग जो आहे नेमण्याची सूचना होती. आता इंदिरा साहनी केस आपण कुठल्या गोष्टीसाठी ओळखतो बरं प्रामुख्याने ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आता मूळ बघा, एखादा खटला ज्या वेळेस आपण बघतो त्या खटल्याचे विविध पैलू असतात बघा. जसं कालच्या सीबीबीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की SR बोमई हा खटला जो आहे आणि त्या खटल्यामध्ये सेक्युलरिझम किंवा धर्मासंबंधीची मतं जी आहे ती कशा पद्धतीने मांडलेली आहे. तसं बघायला गेलं तर SR बोमई खटला जो आहे तो आपण गव्हर्नरची जे काही कार्य आहे आणि त्याच्या संबंधी जो आहे तो प्रामुख्याने ओळखतो. सो तो एक महत्वाचा याच्यामध्ये कन्सर्न आहे. सो आता जे आहे बघा, एकतर आता विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे आहे त्यांनी या मागासवर्गीय आयोगाला जे आहे घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानुसार 2018 मध्ये 102वी घटना दुरुस्ती करून जे आहे आयोगाला घटनात्मक दर्जा जो आहे तो देण्यात आलेला आहे. आता 102वी घटना दुरुस्ती जे आहे त्यावर आपल्याला प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. 103 वर डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो कसं असतं बघा, GS2 आणि GS3 हे कधी पण लक्षात ठेवा, हे जे 2 टॉपिक आहेत तुम्हाला 2 पेपर आहेत, हे पेपर जे आहे ना हे करंट ओरिएंटेड चालतात बघा. याच्यामध्ये स्टॅटिक मधून तुमच्या हाताला विशेष काही लागत नाही. GS2 GS3 म्हणून GS2 GS3चा अभ्यास करताना तो तुम्ही जे आहे इश्यू बेस्ड केला पाहिजे. जे इश्यू न्यूज मध्ये आहे त्याच्याशी संबंधित जर तुम्ही गोष्टी केल्या तर ते जास्त तुम्हाला इथं फ्रुटफुल ठरतं. नेक्स्ट म्हणजे आहे बघा इंडोनेशिया जे आहे, इंडोनेशियामध्ये विवाहपूर्व शरीर संबंध बेकायदा ठरणार आहेत बघा. सो इंडोनेशिया हे काय फक्त या गोष्टीसाठी आज न्यूज मध्ये नाहीये. इंडोनेशियाने 3 वर्षापूर्वी असाच जो आहे कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला जे आहे बऱ्याच अंशी विरोध झाला होता. इंडोनेशियाच्या बाबतीमध्ये जे आहे की शारीरिक संबंधांच्या घटना ज्या आहेत त्याला आळा घालण्यासाठी जे आहे बघा विवाहपूर्व इंडोनेशियन सरकार जे आहे नवीन कायदा करत आहे आणि याच्यासाठी 1 वर्ष कारावासाची शिक्षा याच्यामध्ये आहे. आता पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 2023 मध्ये सुरुवातीला हा कायदा येणं अपेक्षित आहे. 3 वर्षापूर्वी जे आहे इंडोनेशिया सरकारने अवैध शारीरिक संबंधांवर बंदी घालणारा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला होता, पण याच्या विरोधात बरंच प्रदर्शन देशभरामध्ये झालं होतं. हा मुद्दा होता. दुसरी महत्वाची बाब जी आहे की इंडोनेशियामध्ये आजच्या डेटमध्ये महिला, अल्पसंख्याक आणि LGBTQ समुदायाच्या बाबतीमध्ये भेदभाव करणारे बरेचसे कायदे जे आहे अस्तित्वात आहेत. त्यामुळे पण इंडोनेशियावर जे आहे सोशल आस्पेक्टनी बरीच टीका टिप्पणी होत असते. आणि आता हा जो कायदा यांना करायचा आहे हा कायदा इंडोनेशियाच्या नागरिकांबरोबर इथं राहणारे विदेशी नागरिक जे आहेत त्यांना पण लागू होणार आहे. त्याच्यामुळे मूळ मुद्दा असा येतो बघा की आता जे आहे की जगभरामध्ये जे आहे इंडोनेशियावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं, कारण हा कायदा बाकीच्या नागरिकांवर पण हे थोपणार आहे असा तो कन्सर्न आहे. त्यानंतर बेरोजगारीची आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे बघा. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी जे आहे त्यांनी आकडेवारी आपल्या समोर ठेवलेली आहे. शहरी भागातली बेरोजगारी अधिक असल्याचं याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे.
शहरामध्ये बेरोजगारीचा दर 8.96%, तर ग्रामीण भागामध्ये 7.55% एवढा बेरोजगारीचा दर आहे बघा. सो आता महाराष्ट्राची आकडेवारी तुम्हाला काय सांगते याच्यामध्ये. महाराष्ट्राचा बेरोजगारी दर नोव्हेंबरमध्ये 3.5% नोंदवण्यात आला आहे. याआधी 2 महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे आहे अनुक्रमे 4% आणि 4.2% बेरोजगारीचा दर होता बघा. सो एकंदर तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे आहे 4%, 4.2% आणि आपल्याकडे जे आहे शहरी भागामध्ये जे आहे 4.8, तर ग्रामीणमध्ये 2.8% आहे. सो इथं पण जे आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये शहरी भागातली बेरोजगारी जास्त आहे. सर्वात जास्त आणि सर्वात कमी बेरोजगारी असणाऱ्या राज्यांचा जर क्रम आपण लक्षात घ्यायचा झाला तर हरियाणामध्ये जे आहे सर्वाधिक बेरोजगारी आहे बघा, जवळपास 30.6%. त्यानंतर जे आहे राजस्थान 2 नंबरवर येतं 24.5%. त्यानंतर जम्मू काश्मीरचा नंबर आहे बघा 23.9%. देन बिहार आहे 17.3% आणि मग जे आहे त्रिपुरा 14.5% जे आहे बघा. सो हरियाणा 1 नंबरवर, 2 नंबरवर राजस्थान, 3 नंबरवर जम्मू काश्मीर, 4 नंबरवर बिहार आणि 5 नंबरवर त्रिपुरा. आता हे काम गरजेचं असतं. उद्या आपल्याला असं वाटू शकतं की बिहारमध्ये बेरोजगारी जास्त आहे आणि आपण बिहारला वरती घेऊ शकतो बघा. सो मूळ जे आहे बिहारच्या आधी जम्मू काश्मीर, राजस्थान, हरियाणा अशा राज्यांचा क्रम आहे. सर्वात कमी बेरोजगारी कुठं आहे तर आता बघा सगळ्यात कमी बेरोजगारी जी आहे छत्तीसगड आहे बघा. म्हणजे हे उलटच येईल आता. छत्तीसगडमध्ये जे आहे 0.1% जे आहे. त्याच्यानंतर जे आहे तर ते उत्तराखंड आहे बघा 2 नंबरला. उत्तराखंडमध्ये 1.2%, ओडिसा 1.6%, त्याच्यानंतर कर्नाटक 1.8% आणि मेघालय 2.1%. सो सगळ्यात कमी बेरोजगारी कुठं आहे छत्तीसगड 0.1% आहे. सो एकतर तुम्हाला जे आहे सर्वाधिक बेरोजगारी, सर्वात कमी बेरोजगारी राज्य जे आहेत तर ते माहीत असणं अपेक्षित आहे. भ्रष्टाचार जे आहे बघा, आता भ्रष्टाचारासंबंधीची केस जी आहे GS2 मध्ये तुम्हाला भ्रष्टाचार आहे, नीतीशास्त्र GS4 मध्ये भ्रष्टाचार आहे. आता भ्रष्टाचार जे आहे तर कोर्टामधला एक शिपाई जो आहे तर लोकांकडून पैसे वगैरे घेण्याऐवजी कॅश वगैरे त्यांनी सरळ सरळ काय केलेलं आहे स्कॅन कोड जो आहे तो लावून घेतला आहे. म्हणजे कुणाकडून पैसे घ्यायचे असले तर स्कॅन कोड वरून पैसे घ्यायचे सरळ सरळ, कारण ते परत पैसे सांभाळत बसा तिथं हा ना, आणि ते सोयीचं पण नाहीये म्हणून यांनी हा पराक्रम केला होता बघा. सो हे किती राजरोसपणे गोष्टी वर्क होतात हा पण एक महत्वाचा याच्यामध्ये कन्सर्न आहे की हे कुठं होतंय न्याय व्यवस्थेच्या दालनातच हे सगळं सुरू आहे. सो न्याय व्यवस्थेने ऍक्शन याच्यावर घेतलेली आहे बघा. अलाहाबाद न्यायालयामध्ये जे आहे एक शिपाई जो होता तो वकिलांपासून पैसे घ्यायचा. घ्या बघा कुणाकडून पैसे घेतो तो वकिलांकडून जो आहे. म्हणजे शिपाई नेमका कुठला आहे हे पण मॅटर करतो बघा हा ना. शिपाई कुठं आहे, तो मंत्रालयात आहे का, तो न्याय व्यवस्थेमध्ये तिथं काम करतो का. सो तो वकिलांकडून पैसे घ्यायचा आणि तिच्यामध्ये पेटीएमचा QR कोड त्यांनी लावला होता बघा. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आहे त्याचं निलंबन झालेलं आहे बघा. आता बघू, म्हणजे ही एक केस होती. त्यानंतर बघा समलैंगिक साथीदाराबरोबर द्युती चंद जी आहे बघा भारताची ऍथलीट जी आहे तिने विवाह केलेला आहे. आता हे एक 2-3 वर्षापूर्वी न्यूज मध्ये होतं. द्युती चंदनी त्यावेळेस हे स्वीकार केला होता की तिने ते डिक्लेअर केलं होतं की मी समलैंगिक आहे आणि आता तिने जे आहे तिच्या समलैंगिक पार्टनर बरोबर लग्न केलेलं आहे. आणि एकतर जे आहे बघा हा मुद्दा MCQ साठी महत्वाचा आहे की समलैंगिक संबंध स्वीकारून विवाह करणारी द्युती ही पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. LGBT कम्युनिटी संबंधीच्या कितीतरी न्यूज या काळामध्ये आहेत आणि इथं जे आहे म्हणजे जागतिक स्तरावर बऱ्याचशा खेळाडूंनी लग्न वगैरे केलेली आहेत पण भारतामध्ये ही पहिली केस आहे बघा. आणि हे ऍक्सेप्ट करणं आणि त्याच्यानुसार जे आहे लग्न करणं. सो भारताची महिला धावपटू आहे बघा 2 डिसेंबर 2022 जे आहे. आता याच्यामध्ये 2014 मध्ये जे आहे तिच्यावर पुरुष असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु हार्मोनचा असंतुलन असल्यामुळे जे आहे तिच्यामध्ये जास्त ताकद असल्याचं नंतर समोर आलं होतं. आता ही जी केस आहे बघा आपल्या इथं राज्यसेवा मुलाखतीची जी काही सिरीज झाली होती लेक्चरची तिच्यामध्ये पहिलंच लेक्चर जे होतं ते लक्ष्मीकांत देशमुख सरांचं होतं आणि लक्ष्मीकांत देशमुख सरांनी हा मुद्दा आपल्याला एक्सप्लेन केला होता त्यावेळेस. तुमच्यापैकी ज्या लोकांनी ते सेशन केलं असेल तर तिच्यामध्ये जे होतं की बऱ्याचदा जे आहे नॅचरली बॉडीमध्ये हार्मोन्स जे आहेत तर त्याचं असंतुलन असतं आणि तिच्यामधून जे आहे एखाद्या महिला क्रीडापटूवर ऍक्शन घेतली जाते. सो तो एक मुद्दा सरांनी जे आहे तर इथं मांडला होता. सो मूळ जे आहे ते एक महत्वाचं आहे.
100 मीटर शर्यतीमध्ये जे आहे राष्ट्रीय विक्रम नावावर असणारी द्युती जी आहे तिला आशियाई खेळांमध्ये 2 रौप्य पदक आहे बघा. एशियन चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे तिने. 2013-2017 मध्ये तिने पदकं जिंकलेली आहेत बघा. सो मूळ जे आहे द्युतीचंद एक लक्षात ठेवा. विजय हजारे ट्रॉफी जे आहे बघा याच्यामध्ये 14 वर्षानंतर सौराष्ट्र जे आहे ते जिंकलेलं आहे. अहमदाबाद इथे जे आहे बघा महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये जे आहे तर तो अंतिम सामना होता आणि तिच्यामध्ये 14 वर्षानंतर 2007-8 मध्ये जे आहे सौराष्ट्र जिंकला होता बघा. 5 गडी राखून सौराष्ट्र जिंकलेला आहे. आता क्रिकेटच्या बाबतीमध्ये टॅक्टिकल सबस्टिट्यूशन जे आहे, आता तुम्हाला जे आहे बरेचसे विद्यार्थी जे आहेत बघा, आता PSI इंटरव्ह्यू, राज्यसेवा इंटरव्ह्यू, बऱ्याच लोकांचा आहे छंद जो आहे तर तो वॉचिंग क्रिकेट आहे. मग वॉचिंग क्रिकेटमध्ये क्रिकेटशी रिलेटेड काय काय गोष्टी येतात, नवीन कुठले नियम आलेले आहेत, तर IPL मध्ये आता येत्या काळात टॅक्टिकल सबस्टिट्यूशन असणार आहे. टॅक्टिकल सबस्टिट्यूशन म्हणजे काय की तुमची जी 11 प्लेयरची टीम आहे तिच्यामध्ये 4 इतर पर्यायी खेळाडूंची नावं तुम्ही देऊ शकता आणि या चौघांपैकी अंतिम 11 मध्ये कोणत्याही खेळाडूला बदलवण्यासाठी बोलवलं जाऊ शकतं. म्हणजे खेळाडूची अदलबदल जी आहे की एक खेळाडू जो आहे तो रिप्लेस होऊ शकतो, एक्स्ट्राचा आत येईल तिच्यामध्ये. सो हिच्यामध्ये काय आहे ना की म्हणजे जसं आपण फिल्डिंगसाठी एखाद्याला घेतलं, गोलंदाजी फलंदाजीसाठी पण घेऊ शकतो, पण हे सगळं जे आहे फक्त 14व्या षटकाच्या आधी केलं जाऊ शकतं, 14व्या षटकानंतर नाही. म्हणजे 14 ओव्हर पर्यंत तुम्ही हा सगळा खेळ चालवू शकता सबस्टिट्यूशनचा, एकाच्या जागी दुसऱ्याला खेळवणं जे आहे. ओके. आणि हिच्यामध्ये जे आहे 4 परदेशी खेळाडूंची मर्यादा जी आहे ते ओलांडू शकत नाही. सो टॅक्टिकल सबस्टिट्यूशन जे आहे तर हे IPL मध्ये येत्या काळामध्ये तुम्हाला दिसत. फिफा वर्ल्ड कप मध्ये जे आहे भारताची मारिया रेबेलो जो आहे तर ती पहिली महिला जी आहे रेफरी ठरलेली आहे. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्याकरता आणि ही न्यूज जी आहे ती खूप खूप महत्वाची आहे. भारताची जी आहे पहिली महिला रेफरी जी आहे फिफा वर्ल्ड कप मध्ये, सो मारिया रेबेलो. आता मारिया रेबेलो जे आहे कतारमध्ये जो फिफा विश्वचषक सुरू आहे बघा, तर तिच्यामध्ये जे आहे जर्मनी विरुद्ध कोस्टारिकाची जी मॅच होती तर तिच्यामध्ये स्टेफनी फ्राफर्ट आणि मारिया रेबेलो या 2 महिला रेफरी तिच्यामध्ये होत्या. आणि मारिया रेबेलो जी आहे तर तिने इतिहास घडवलेला आहे बघा. ती मूळची गोव्याची आहे. पुरुषांच्या आय लीग सामने असू देत किंवा संतोष ट्रॉफीमध्ये अंपायरिंग करणारी ती पहिली महिला आहे बघा. सो भारतात पण संतोष ट्रॉफी वगैरे जे आहे तर तिच्यामध्ये रेफरी म्हणून ती पहिली महिला आहे. तिकडे पण जे आहे तर तो एक रेफरन्स आहे, ते एक लक्षात ठेवा. मारिया 2010 पासून संतोष ट्रॉफीच्या याच्यामध्ये क्लस्टरमध्ये है ना रेफरी म्हणून सक्रिय आहे आणि आता जे आहे तिला फिफा मध्ये सुद्धा जे आहे तर म्हणजे ती ऑथेंटिक तिथली रेफरी आहे आणि आता तिला फिफाच्या याच्यामध्ये पण घेतलेला आहे बघा. सो रेफरी जे आहे मारिया रेबेलो पहिलं. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले जे आहे यांचं निधन झालेलं आहे. आता मराठी लिटरेचरचे जे विद्यार्थी आहेत तर मराठी लिटरेचरच्या विद्यार्थ्यांसाठी GS1 आणि GS2 पेपर 1 आणि पेपर 2 जे आहे या दोन्ही पेपरसाठी ही न्यूज महत्वाची आहे. पेपर 1 मध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं तर डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्याबद्दल जे आहे तुम्हाला एक शॉर्ट नोट लिहा असा मुद्दा येऊ शकतो. किंवा इकडे जे आहे पेपर 2 मध्ये आपल्याला 2 पुस्तकं जी आहेत महात्मा फुलेंची, तिच्यामधलं जे आहे बघा एक पुस्तक जे आहे शेतकऱ्याचा आसूड, ते संपादित कोणी केलेलं आहे तर ते नागनाथ कोतेपल्ला सरांनी केलेलं आहे. सो तो एक महत्वाचा रेफरन्स तिथं आहे. आता बघा ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक जे आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते बघा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते डॉक्टर नागनाथ लालूजीराव कोतापल्ले. वय वर्ष 74 आहे बघा. अल्पशा आजारात निधन आहे त्यांचं. आणि 60 कालखंडामध्ये जे आहे आता साहित्यामध्ये जे आहे 1960 नंतरचा कालखंड 60 कालखंड, त्याच्यामध्ये जे आहे कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य, समीक्षा अशा वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये दर्जेदार वाङ्मय निर्मिती त्यांनी केलेली आहे. जन्म 29 मार्च 1948 जे आहे मुखेड नांदेड इथं त्यांचा झालेला आहे. शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास जो आहे या विषयावर त्यांनी 1980 मध्ये PhD केलेली आहे. आता शंकर पाटील यांचं जे साहित्य आहे तर ग्रामीण जीवनाचा टच असणारं ते साहित्य आहे बघा. चंची वगैरे जर तुम्ही वाचली असेल. बीड इथलं महाविद्यालय जे होतं बघा तिथं 1971 ते 77 या काळामध्ये मराठीचे अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्याच्यानंतर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी अधिव्याख्याता म्हणून काम केलं होतं प्रपाठक पदावर 1977 ते 1996. 1996 ते 2005 या कालावधीमध्ये जे आहे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये
प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं. 2005 पासून जे आहे मराठवाडा विद्यापीठ जे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, त्याचे कुलगुरू ते झाले होते. आणि मूळ यांचं जे काम आहे बघा साहित्यामध्ये, तर ते फॉर प्युअर आहे. तुम्हाला उद्या जे आहे पेपर 1 मध्ये हा प्रश्न जो आहे तर तो विचारला जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत पेपर 1 मध्ये. आणि आता दुसरं जे असतं कुठल्याही ऑप्शनलचं करंट जे असतं, तर त्या करंट मध्ये जे आहे तुम्हाला महात्मा फुलेंच्या पुस्तकावर म्हणजेच शेतकऱ्याच्या आसूळवर प्रश्न येण्याचे चान्सेस इथून जास्त आहेत. ओके, सो साहित्य अकादमीचं पण काम त्यांनी बघितलेलं आहे बघा. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष पण ते होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष होते. सो एक मोठी लिस्ट आहे बघा डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्याबद्दल. आणि श्रीगोंदा येथे जे आहे 1999 मध्ये ग्रामीण साहित्य संमेलन झालं होतं, त्याचे अध्यक्ष. 2005 मध्ये जालना येथे झालेलं मराठवाडा साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष. चिपळूण मध्ये 2012 मध्ये झालेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याचा अध्यक्षपद. सो महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळाच्या समितीचे पण ते अध्यक्ष होते. सो असे बरंच बघा. त्यांची साहित्य संपदा तुमच्या समोर आहे. मूड्स हा त्यांचा कविता संग्रह आहे. कर्फ्यू आणि इतर कथा संग्रह बरेच आहे बघा. रक्त आणि पाऊस, संदर्भ, राजधानी जे आहे दीर्घ कथा संग्रह. सो तुम्हाला जे आहे ही सगळी जी यादी आहे तर ती मराठी लिटरेचरच्या ग्रुपमध्ये पण मी प्रोव्हाइड करेल. आणि तुम्हाला करंटमध्ये जे आहे बघा तर तिच्यामध्ये येईल. संपादनामध्ये बघा शेतकऱ्याचा आसूड हे आपल्याला सिलेबसला असणारं पुस्तक आहे. कॅप्टन इंद्राणी सिंह जे आहेत आशियामधल्या पहिल्या कमर्शियल पायलट होत्या बघा. सो हे एक नाव लक्षात असू देत. भारताच्या महिला पायलट जे आहे कॅप्टन इंद्राणी सिंह, वैमानिक विश्वातल्या जे आहे 28 नोव्हेंबर 1996 अमेरिकन कंपनीचं बोईंगचं जे आहे एअरबस A300 हे विमान त्यांनी उडवलं होतं आणि त्या पहिल्या कमर्शियल पायलट बनल्या होत्या. सो ते एक लक्षात असू देत. आणि आजच्या न्यूज मध्ये तुम्ही जर बघितलं तर महिलांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत पहिल्या क्रमांकावर किंवा पहिलं असणं, तर अशा 3-4 होत्या. हे करंटसाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. IAS आणि राज्यसेवेसाठी आजचा प्रश्न घ्या. द व्हायलन्स इन वेस्ट बँक इज रिशेपिंग इस्रायली अँड पॅलेस्टिनियन सोसायटीज. GS2 इंटरनॅशनल रिलेशन हा बघा. मी तुम्हाला या लेक्चरमध्ये आधीच क्लिअर केलेलं आहे की 2 आणि 3 जो आहे तो करंट ओरिएंटेड जाणार आहे. त्याच्यात खूप स्टॅटिक असं काही नसतं. आता तुम्हाला मी इस्रायल पॅलेस्टाईन बद्दल बऱ्याचदा बोललोय. आपण याच्यावर जे आहे ते एखाद दिवशी असं सेपरेट पण जे आहे चर्चा केली. मागच्या वेळेस जे बघा इयरबुक मध्ये याचं एक आर्टिकल पण टाकलं होतं. आता इथला वेस्ट बँक मधला जो व्हायलन्स आहे, आता मॅप तुम्ही बघणं गरजेचं आहे वेस्ट बँक कुठे येत आहे. ओके, तर इथला जो व्हायलन्स आहे तिच्यामुळे काय होतंय की इथली जी काही ओव्हरऑल सोसायटी आहे, समाज आहे, तर त्याच्यावर जो काही इम्पॅक्ट पडतोय त्याच्यावर तुम्हाला चर्चा करायची. GS2 इंटरनॅशनल रिलेशनचा प्रश्न आहे बघा. आजचं सेशन महत्वाचं आहे. PSI इंटरव्ह्यूचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता KD सपकाळ सरांचं हे सेशन आहे बघा. ऑफलाईन सेशन असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जे आहे डायरेक्टली त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करू शकता. जो मुलाखतीसाठी जे विद्यार्थी आहेत, स्पॉटलाइट अकॅडमी 11 वाजता हे सेशन सकाळी असेल. स्पॉटलाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून घ्या. त्याच्यावर तुम्हाला जे आहे कोर्सेस आणि नोट्स अवेलेबल आहे. GS2 चा कोर्स नव्याने सुरू झालेला आहे. 100 डेज आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला डेली 4 प्रश्न जे आहेत इंग्लिश आणि मराठी या फॉर्मॅटमध्ये असतात आणि ते लिहून तुम्हाला 48 आवर्स मध्ये चेक दिले जातात. सो गुड थिंग टेक्स टाइम. रायटिंग असू दे किंवा कुठलीही गोष्ट जी आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. मराठी साहित्य, भूगोल आणि अँथ्रोपॉलॉजी असे 3 ऑप्शनल जे आहे आजच्या डेटमध्ये स्पॉटलाइट मध्ये आहेत. आणि यामध्ये दुसरं एक जे आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन संबंधी तुम्हाला जर गायडन्स हवं असेल तर तुम्ही फॅकल्टीला जे आहे तर ते इथं भेटू शकता. MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच जे आहे 2023 सुरू आहे बघा आणि येत्या काळामध्ये 2024 ची जी बॅच आहे ती सुरू होते. MPSC कंबाईन इंटिग्रेटेड हा कोर्स लॉन्च झालेला आहे बघा. 12 डिसेंबर पासून हा कोर्स सुरू होतोय. नवीन सिलेबस नुसार जे आहे आयोगाने जे नवीन सिलेबस दिलेला आहे. सो ज्या लोकांना स्पॉटलाइट बरोबर 1 इयर प्रिपेअर करायचं आहे बघा ते एनरोल करू शकतात. नोट्स अवेलेबल आहेत ऍपवर. टीम स्पॉटलाइटचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या समोर आहे 7447665769. सो तुम्ही जे काही इश्यू असतील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉल मिस झाला तर तिथं SMS किंवा जे आहे व्हॉट्सअप मेसेज करा. डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्राम आणि युट्यूबवर फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.